दिसतील त्यांना तिथं ठेवा. ते कंपल्सरी त्यांनी सहज जरी वाचलं तरीही ते त्याच्या आतमध्ये बसणार आहे आणि ते नंतर आपोआप बाहेर येणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की मुलं ऐकत नाहीत, मुलं करत नाहीत. ॲक्च्युली हे तसं नसतं. त्यांच्या आतमध्ये ते जात असतं, पण ते तितकं जाणीवपूर्वक दाखवत नसतात म्हणून आपल्याला ते कळत नसतं, पण ते त्यांच्या आतमध्ये जात असतं. तर मुलांना जर ट्रेनिंग जे काही आपल्याला द्यायचं, जे काही अफर्मेशन आपल्याला द्यायचे असतील तर ती रात्रीच्या वेळेस द्या. ती जास्त काम करतात, ती जास्त आतमध्ये जातात. काल एका मैत्रिणीशी माझं बोलणं झालं. ते पण म्हणले त्यांचे जे गुरुजी होते तर त्यांच्या गुरुजींना त्यांच्या आईवडिलांनी एका आश्रमामध्ये ॲज अ ट्रेनिंग म्हणून गुरुकुल पद्धतीमध्ये त्यांना सोडलं. तर ते जास्त अभ्यास करायचे नाही, शाळेत जायचे नाही, हे करायचं नाही, तर त्यांना तिथं सोडलं. तर ते करायचे पण नाही की तिथले सगळे जे गुरुजी होते ते त्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते करायचेच नाही. तर त्यांच्या गुरूंना हे लक्षात आलं की अच्छा ठीक आहे, हा नाही करत आहे ना, तर नाही करत आहे. मग ते काय करायचे, रात्री त्याच्याजवळ बसायचे. तो झोपला असेल तरी चालेल, रात्री त्याच्याजवळ बसायचे आणि त्यांना जे काही मंत्र त्याच्या आतमध्ये टाकायचे, जे काही त्याला शिकवायचं आहे ते त्याच्याजवळ बसून बोलायचे. असं त्यांनी त्यांचं ट्रेनिंग केलं. आणि जेव्हा एक 4 वर्षांनी 3 वर्षांनी वेळ आली अशी, आणि त्याला त्यांच्या गुरुजींनी म्हटलं ठीक आहे, आता तुला सगळ्यांच्या समोर हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटलं कुठं यायचं, कधी ट्रेनिंग झालं नाही, ह्यानी कधी कुठं म्हटलं नाही, ह्याला कधी येतंय की नाही काय माहीत, आणि गुरुजी त्याला सांगतायत की तू सगळ्यांसमोर म्हण, असं होईल का, असं सगळ्यांना वाटत होतं. पण गुरुजींनी त्यांना सांगितलं, ते उभे राहिले आणि पूर्ण मंत्र, जितके श्लोक त्यांनी शिकवलेले होते ते पूर्ण त्यांनी व्यवस्थित छान प्रकारे म्हटलं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपण जे म्हणतो ना, जाऊ दे आता ते झोपलेलं आहे, ते करतच नाही, ते येत नाही, तर हे करणं बंद करा. माझं मुलं ऐकतच नाही हे पण बोलणं बंद करा. तिथं बोलणं आपलं काम आहे, आपण बोलायचं आहे. आपोआप त्यांच्या आतमध्ये ते जाणार आहे. आत्ता तुम्हाला ते दिसणार नाही, पण 1-2 वर्षांनी ते तुम्हाला नक्की दिसेल. हे पूर्ण गॅरंटी काही सगळ्या आपल्या पुराणांमध्ये हे आहे, सगळ्या पुस्तकांमध्ये हे आहे. आपण पुस्तकं वाचतो, पण ती पुस्तकं आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन, आपल्या अनुभवमध्ये घेऊन जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल. नॉलेज खूप आहे, सगळ्या पुस्तकांमध्ये खूप आहे, पण आपण त्यातलं घेऊन ते आपल्याला घेता आलं पाहिजे. मॅजिक किती जणांनी खूप आधी वाचलं, पण जेव्हा तुम्ही ते मॅजिक दुसऱ्यांकडून ऐकता आणि त्या पद्धतीने जेव्हा करता तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये खरं मॅजिक आहे. हे लक्षात आलं. आपल्याला नुसतं मॅजिक वाचून याच्या आधी कळलं का मॅजिक? नाही कळलं. मॅजिक केव्हा कळलं? जेव्हा आपण प्रॉपर सेशन केले, कुणाकडनं तरी समजून घेतलं, तेव्हा आपल्याला मॅजिक कळलं. मी कुणाकडून तरी मॅजिक शिकले, तुम्ही माझ्याकडून शिकत आहात, त्यामुळे आपल्याला मॅजिक कळलं. नुसतं बुक वाचून आपल्याला मॅजिक कधीच कळलं नाही आधी. तसंच आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण ट्रेन करणं इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो की नाही, मुलं ऐकतच नाही, मुलं करतच नाही, तर ते करतात. ॲक्च्युली प्रफुल्लता मॅमनं सुद्धा मी हेच सांगितलं. त्यांचा मला महिन्याभरापूर्वी
फोन आला होता. ते म्हणले छोटा माझा मुलगा ऐकतच नाही, लवकर झोपतच नाही, झोपायला अर्धा अर्धा एक एक तास लावतो, मग त्याला सगळं असं हे करायला लागतं, लवकर झोप रे बाबा. मग आयपॅड घेऊन बसतो, मग मोबाईल घेऊन बसतो. मी म्हणलं त्यासाठी एकच उपाय करायचा आहे मॅम. तो मोबाईल घेऊन बसतो ना, आयपॅड घेऊन, त्याला क्लिअर त्याच्यावर सांगायचं की तू ह्याच्यावरती अफर्मेशन लाव आणि तू हे ऐकायचं. आणि ते त्याला झोपण्याच्या आधीच ट्रेन करायचं आहे आपल्याला, सकाळी उठल्यानंतर नाही करायचं. तर त्यांनी त्याला जसं मी सांगितलं त्या पद्धतीने त्याला त्या बोलायला लागल्या ते अफर्मेशन. आणि त्यांनी त्याला जो काही तो मोबाईल बघायचा किंवा आयपॅड बघायचा त्याच्यावरती ते त्याला लावून द्यायचे. आणि तो ते करायला लागला. तर परवाच मला गेल्या आठवड्यामध्ये मॅडमचा फोन आला की मॅम खूप फरक पडलाय त्याच्यामध्ये. तो म्हणजे इतक्या छान पद्धतीने रोज वेगवेगळे अफर्मेशन तोच लावतो आणि तो ऐकतो. आणि ऐकल्यानंतर एखाद्या वेळेस काहीतरी त्याच्या तोंडातून निगेटिव्हिटी गेलं की मुलं म्हणतात ना, आय एम बॅड बॉय, मला हे नाही जमत, ते नाही, काहीतरी बोलतात. तर त्याला पटकन लक्षात येतं की नाही मम्मा, मी हे चुकीचं बोललो मम्मा, मला असं नाही बोलायचं. मग तो त्याला लगेच अफर्मेशन करतो, आय एम गुड बॉय म्हणून. हे तो करायला लागलाय, हे मला मॅडमनी गेल्या आठवड्यात सांगितलं. आणि तो आता अर्धा अर्धा एक एक तास झोपायला नाही लावत, तो ते ऐकतो आणि 15-20 मिनिटात झोपतो. ते इतका चेंज त्यांना एका महिन्यामध्ये 3 आठवड्यामध्ये दिसला. तर हे जर तुम्ही कराल तर हे नक्की होतं, 100% होतं. पण आपणच त्याला काय निगेटिव्हिटी देतो, नाही ना मुलं करतच नाही, मुलं ऐकतच नाही, हे जे देतो ना हे बंद करायचं. मुलं ऐकतात, मुलं करतात आणि मी हे त्यांना सांगितलं तर ते ऐकणार आहेत आणि ते करणार आहेत आणि त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. हे जेव्हा तुम्ही बोलाल तर आपोआप ते होतं. तर त्या इतक्या आनंदाने सांगत होत्या की आता तो एकही वर्ड निगेटिव्ह बोलत नाही. आलं जरी आधी बसलेलं जे सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं ते येतंच कधीतरी बाहेर, तर ते जरी आलं तरी त्याला लक्षात येतं की नाही मम्मा, मला असं बोलायचं नाही आहे. तो लगेच त्याला बदलतो, लगेच त्याचं अफर्मेशन करतो. ते इतका बदल त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे तो काय झालेला आहे, आपोआप तो त्या पद्धतीने शांत पण झालेला आहे, चिडचिडपणा पण त्याचा कमी झालेला आहे. तो सारखं मम्माला मला हे पाहिजे, मला असंच करायचं, मला असं नाही म्हणत आहे. तो कमीत कमी मम्मा तू सांग, मी ऐकतो, असं म्हणायला लागलेला आहे. इतकं जरी चेंज झाला तरीही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी. तर हे होऊ शकतं. तर आपल्याला हे जे काही सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे हे रात्रीच्या वेळेस द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे द्याल तर आपोआप तुमच्या माइंडमध्ये आणि तिथूनच आपल्या ह्या बॉडीमध्ये ते जात असतं. तर आपल्याला बॉडी छान हवी असेल तर आपलं मनही छान ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्हींना संतुलित ठेवणं, बॅलन्सिंग ठेवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळं आज आपण हेल्थ बघितली, पण हेल्थ जितकी इम्पॉर्टंट आहे तितकंही आपल्या मनाची हेल्थही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आज मी दोन्ही हेल्थविषयी बोललेले आहे. फक्त आपल्याला शारीरिक हेल्थविषयी आत्तापर्यंत खूप माहिती आहे आपल्याला, चांगलं खाल्लं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे सगळं. पण मनाच्या हेल्थविषयी, मनव्यायामविषयी काय आहे, काहीच नाही. तर मी आता कालपासून जे माझं इन्स्टा पेज सुरू झालेलं आहे त्याच्यावरती मी प्रत्येक आठवड्यातनं एकदाच टाकणार आहे मी पोस्ट, पण प्रत्येक आठवड्यामध्ये एक मनव्यायाम मी सगळ्यांना सांगणार आहे. जसं की मी आता या पद्धतीने सांगितलं त्या पद्धती प्रत्येक आठवड्याचा एक मनव्यायाम तो तुम्ही आठवडाभर करायचा. म्हणजे आपण शरीराचे व्यायाम सगळे सांगतो आपल्याला, पण मनाचे व्यायाम करायला पाहिजे हे कोणी सांगत नाही. तर तो नवीन कन्सेप्ट मी घेऊन येते आहे
आणि त्याचे मी रील टाईप म्हणजे छोटंसंच ते करून इंस्टावरती, फेसबुक आणि यूट्यूबला तरी यूट्यूबला मी ते टाकेनच, यूट्यूबला पण येतच ते आपोआप. पण यूट्यूबला आजपासून मी जे आपले मॅजिक सेशन झालेले आहेत ते मॅजिक सेशन अपलोड करणार आहे. आणि उद्यापासून परत मॅजिकचा अभ्यास सुरू करायचा आहे. तर उद्यापासून मी मॅजिक सेशन अपलोड झाल्यानंतर मॅजिकचे वरदान आणि तो अभ्यास, इतके दोनच गोष्टी मी जे सकाळी पाठवते त्याच्यामध्ये मी ते पाठवणार आहे. तर उद्यापासून परत मॅजिक अभ्यास सुरू करायचा. ओके, चालेल, ठीक आहे. तर थांबूया आज आपण. थँक्यू सो मच.